सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण ज्या वेळेला रात्री झोपतो त्यावेळेला पूर्ण दिवसाचं काम झालेलं असतं आणि आपल्याला झोपायचं असतं. आता आपण ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला पूर्ण दिवस जे काही केलंय ते आपले विचार डोक्यात असतात किंवा आपल्याबरोबर चांगलं वाईट जे काही घडत असतं त्या सगळ्याच गोष्टी आपल्या डोक्यात असतात. त्यानंतर काही वेळेला आपल्याला झोप लागते तर काही वेळेला त्या विचारात आपण गुंतून जातो आणि झोपच उडून जाते. तर काही वेळेला आपल्या काही मनातल्या इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला एक टेन्शन असतं की आपल्या मनातली इच्छा कधी पूर्ण होईल बरं. किंवा काही वेळेला काय होतं तर नुसतेच इकडचे तिकडचे विचार डोक्यात येतात आणि मन अस्वस्थ होतं. आता ह्या सर्व गोष्टी होऊ नये किंवा आपल्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण काय करावे, त्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण पहा. हा व्हिडिओ लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी मी बनवते आणि तो व्हिडिओ ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करू शकता. लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही रेमेडीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्यातलीच एक ही रेमेडी जी ह्याच्या आधीसुद्धा आम्ही तुमच्याशी शेअर केलेली आहे. पण रोजच्या रोज नवीन फॅमिली आपल्याबरोबर जोडत आहे त्यामुळे सर्वांनाच ह्या रेमेडीचा फायदा घेता यावा त्यासाठी पुन्हा एकदा ही रेमेडी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, एखाद्या दिवशी तुम्ही असा एक विचार करा की त्या दिवशी तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय नक्कीच करू शकता. म्हणजे काय, रोजच्या रोज काही वेळेला विसरायला होतं तर एक दिवस असा काढा की त्या दिवशी हा तुम्ही नक्कीच उपाय करू शकता. एक कागद घ्यायचा आहे आणि आपल्याला एक पाण्याने भरलेलं जे प्यायचं पाणी असतं तेच ग्लास घ्यायचा आहे, एक अगरबत्ती घ्यायची आहे आणि एक हिरव्या रंगाचा पेन म्हणजे हिरव्या इंकचा पेन किंवा ब्ल्यू रंगाच्या इंकचा पेन घेतला तरीही चालेल. आता अशा ठिकाणी बसा जिथे कुठे तुम्हाला कोणी रोखणार टोकणार नाही. तुमची इच्छा काय आहे बघा, तुमची इच्छा काय आहे ते आधी तुम्ही ठरवा. बऱ्याच लोकांचं लग्न होत नाही, बऱ्याच लोकांना नोकरी मिळत नाही, तर बऱ्याच लोकांना आपला जो व्यवसाय आहे हा अगदी चालतच नाही, त्यासाठी टेन्शन असतं. अशा खूप साऱ्या इच्छा आहेत ज्या पूर्ण होत नाही. परंतु खूप साऱ्या इच्छा ह्या कागदावर लिहायच्या नाही. तर इच्छा आपल्याला एकच लिहायची आहे. परंतु ती इच्छा कशी लिहायची आहे, जेणेकरून ती इच्छा आपली पूर्ण व्हायला हवी. ब्रह्मांडात अशा काही गोष्टी आपण सोडायच्या की त्या पुन्हा आपल्याला तशाच सेम पद्धतीने मिळतील. आता इच्छा कशी लिहायची बघा. सर्वात पहिले तर लिहा की तुम्ही खूप भाग्यवंत आहेत. म्हणजे काय, तर मी इच्छा काय कशी लिहायची कागदावर बघा, मी खूप भाग्यवंत आहे किंवा मी खूप नशीबवान आहे की माझी इच्छा आता पूर्ण होते किंवा माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि कुठली इच्छा आहे ती खाली लिहायची. मग तुमची इच्छा कुठलीही असो ती इच्छा तुम्हाला लिहायची. हे 3च वाक्य तुम्हाला ह्या कागदावर लिहायचे. पुन्हा एकदा सांगते, मी खूप भाग्यवान आहे, माझी ही इच्छा पूर्ण होते आणि त्यानंतर खाली इच्छा लिहायची आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद युनिवर्स. अशा पद्धतीने ह्या कागदावर तुम्हाला हे 3च वाक्य लिहायचे आहेत. आता ह्या कागदावर तुम्हाला एका पाण्याने भरलेलं काचेचं ग्लास ठेवायचं आहे. त्यानंतर बाजूलाच एक अगरबत्ती लावायची आहे, जी होममेड असेल तर उत्तमच, नाही तर केमिकलची असेल तर पुढे सांगते काय करायचं. ही अगरबत्ती लावायची. त्यानंतर तुम्ही जी अगरबत्ती लावलेली आहे ती संपेपर्यंत तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे या पद्धतीत पॉझिटिव्ह फिलिंग आपल्या डोक्यात विचार आणायचे आणि ती अगरबत्ती संपेपर्यंत अगदी शांत, डोकं शांत ठेवायचं आणि तेच विचार करायचे जे तुम्ही लिहिलेले आहेत. आता झालेली आहे इच्छा पूर्ण, ह्या पद्धतीने तुम्हाला डोळ्यासमोर चित्र रंगवायचं आहे. त्यानंतर जी राख थोडीशी पडेल ती राख थोडीशी आपल्या हात घ्यायची आहे. त्यानंतर ती राख थोडीशी आपल्या गळ्याला लावायची आहे आणि थोडीशी राख जी राहील ती त्याच्यातली थोडीशी चिमूटभर आपल्या पाण्यात घालायची आहे. जर अगरबत्ती होममेड असेल तर, नसेल तर पाण्यात राख घालू नका. आता त्यानंतर काय करायची, जी राख राहील ती आपल्या उजव्या हातावर घ्यायची आणि होकारार्थी इच्छा बोलत ही राख ब्रह्मांडात फुंकर मारून उडवायची. आता हे जे कागद आहे, हे कागद आहे ते घडी करायचं, 4 फोल्ड मारायचे आणि त्यानंतर ही आपल्या उशीखाली ठेवायचं. हा उपाय सेम ते एकाच कागदावर करायचं. जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हा उपाय करत राहायचा. 7 दिवस करा किंवा 21 दिवस करा, 43 दिवस करा. 43 दिवसाच्या आत तुमची जी पण काही इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि हा उपाय तुम्हाला फायदेमंद ठरेल.